आम्ही आलो का सिद्धार्थ आला आमचा गुंड म्हणजे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या सौभाग्यवती अर्थात सरपंच संजय शेठ देशमुख, युवा नेते सन्माननीय मुकुंदजी लहामटे, त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय गणपतजी बोराडे, कोतुलगावच्या सन्माननीय माजी सरपंच शकुंतलाताई आरोटे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी औक्षण शाळेच्या वतीने आपण या ठिकाणी स्वागत करूया। मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। मान्यवरांना विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हावं। मान्यवरांना विनंती असेल स्टेजवर आपण स्थानापन्न व्हावं। सन्माननीय पुष्पताई लहामटे, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य भुजबळताई, सन्माननीय क्षीरसागरताई, कोथरूड ग्रामपंचायत सन्माननीय माजी सरपंच शकुंतलाताई आरोटे, ग्रामपंचायत
BSB संस्था उल्हासनगर 4 चे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उपेंद्रजी बोराडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा सन्माननीय सुलभा बोराडे मॅडम याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याबरोबर आलेले या विद्यालयाच्या प्रांगणात स्वागत आहे। मुलांनी टाळ्यांच्या गजरात अध्यक्ष साहेबांचं आपले स्वागत करायचं आहे। सन्माननीय उपेंद्रजी बोराडे साहेब अध्यक्ष BSB संस्था सर्वच मान्यवर विद्यालय कोतुळ सावित्रीबाई फुले जयंती तर असा स्त्रीचा सन्मान स्त्रीचा जागर या ठिकाणी विशेष करून आमच्या संस्थेला आमच्या विद्यालयाला खास निमंत्रित जे पाहुणे मंडळी आहे त्यामध्ये अकोले तालुक्याचे आमदार सन्माननीय किरणजी लहामटे यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई किरणजी त्यांच्या प्रतिमेचं पूर्ण करावं। सर्व व्यासपीठावर मान्यवरांनी इंजिनियर भरतजी पारधी संजू शेट्टी त्यांच्या जमीन इकडे बघा आजी कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोतुळ आमचे मित्र मुख्याध्यापक तथा प्राचार्य भागवत देशमुख सर मॅडम बघा ओके इकडे बघा मॅडम तिकडून थोडं इकडे दाखवा। इकडे बघा इकडे मॅडम ओ इकडं मॅडम इकडे बघा ओके। कोतुळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक BK देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत। इकडे बघा मान्यवरांना विनंती आहे दीप प्रज्वलन आपण या ठिकाणी संपन्न करावं। इकडे बघा बरोबर सर तुम्ही या ना सरपंच तुम्ही या तिकडे या बरोबर सर इकडे बघा इकडे बघा सर हां थांबा थांबा आता ही सर तुम्ही लावा ना घ्या सर त्या साईडनं वगैरे फोटो सेशन करूया। हां 2 मिनिटं फक्त मेणबत्ती द्या सर। ज्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित ठेवायचं जे काम होतं पूर्वीच्या संस्थेच्या वतीने सर्वांचं मत आहे। साठी विशेष असं काम सन्मान संपन्न करतायत। त्यानंतर सृष्टीमध्ये त्यांचं काम आहे। त्यानंतर महाराष्ट्र सरकारला खरं तर उपसरपंच सन्माननीय कातोरे सर अधिकारी सदस्य बबलू शेठ देशमुख जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये देशमुख सरांचा यथोचित सन्मान संपन्न करूया। या ठिकाणी सर गणपती संपन्न करत आहोत। शाद पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन हो सर रामटे मॅडम यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यानंतर भाग्यश्री ताई युवराज आरोटे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं। समोर सन्माननीय उपेंद्रजी बोराडे साहेब पुष्पाताई लहामटे या ठिकाणी अध्यक्ष उपेंद्र बोराडे सर उपाध्यक्ष सर्वच उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वर्ग काही पालक वर्ग आहेत आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सावित्रीबाई फुले ह्या एक म्हणजे एक खरं सांगायचं तर भारताच्या त्या पहिल्या स्त्री शिक्षिका स्त्री शिक्षणाची जननी थोर समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपण साजरी करतोय। ही माझ्यासह आपल्या सर्व महिलांची स्त्रीची एक अत्यंत अभिमानाची बाब आहे। उपस्थित सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सर्व
बंधू भगिनींचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि 2025-26चा विद्यालयाचा अहवाल आपल्या पुढे सादर करतो। स्वर्गीय बाबूराव सखाराम बोराडे अर्थात BSB एज्युकेशनल संस्था उल्हासनगर 4 संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आपल्या स्वर्गीय बाबूराव सखाराम बोराडे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी बाबूराव सखाराम बोराडे अर्थात आमचे बाबा व काही श्रीमती सुलोचना बोराडे मॅडम यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन करून सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, मान्यवर ग्रामस्थ, पालक, सहकारी वर्ग व विद्यार्थिनींनो, प्रथमतः अहवाल सालात दिवंगत झालेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना तसेच विद्यालयाच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य असणारे काही ST फुलसुंदर, काही जगधनी गुरुजी, काही शिंदे गुरुजी, काही निवृत्तीभाऊ देशमुख, काही रामदास भाऊ देशमुख यास विद्यालयाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली। आज 3 जानेवारी 2026 सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंती दिनी विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तसेच नूतन 2026 या वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या समोर 35व्या पुष्परूपी अहवालाचे वाचन करताना मला व माझ्या कर्मचाऱ्यांना अत्यानंद होत आहे। अकोले तालुक्यातील आदिवासी व डोंगराळ भागात तसेच जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला कोतुळेश्वराच्या पावनभूमीत वसलेली कोतुळ म्हणजेच आपले गाव, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले गाव, शिक्षणामुळे कोणत्याही भागाचा विकास होतो याच प्रेरणेने उत्तेजित होऊन ग्रामस्थांनी उज्ज्वला एज्युकेशनल संस्था उल्हासनगर 4 या शैक्षणिक संस्थेत आपल्या गावात मुलींसाठी स्वतंत्र विद्यालय सुरू करण्यास विनंती केली आणि जून 1991 रोजी आपल्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कोतुळ विद्यालयाची इयत्ता 5वीचा वर्ग सुरू करून ST फुलसुंदर गुरुजी यांचे जागेत स्थापन झाली। जून 1991 रोजी विद्यालयात 33 विद्यार्थिनी होत्या। मास्टर प्लॅन नुसार इयत्ता 5वीच्या वर्गास मान्यता मिळण्यासाठी शासकीय तांत्रिक अडचण आली। जून 1992 रोजी इयत्ता 5वी बरोबर इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करून संस्थेने फेर प्रस्ताव दाखल केला व पाठपुरावा करून विद्यालयास रितसर मान्यता मिळाली आणि खऱ्या अर्थी विद्यालयाचा अंकुर रुजू लागला। या विद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर होऊन उज्ज्वला एज्युकेशन संस्था उल्हासनगर 4 ऐवजी स्वर्गीय बाबूराव सखाराम बोराडे अर्थात BSB एज्युकेशनल संस्था उल्हासनगर 4 असे नामांतर करण्यात येऊन संस्थेने बाबांचे स्वप्न साकार केले आणि आज या विद्यालयात 306 विद्यार्थिनी शिक्षणाचा लाभ घेत असून एकूण 14 कर्मचारी कार्यरत आहेत। सन 2011-2012 पासून मुला मुलींसाठी सहशिक्षणाची शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे। त्यानुसार आज मुला मुलींना विद्यालयात प्रवेश दिला जात आहे। सन 1991 मध्ये सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कोतुळ या नावाने लावलेल्या छोट्याशा रोपट्याच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोतुळ या वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे। नियोजनबद्ध प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते। त्या दृष्टीने विद्यालयात नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी खालील नियोजित विविध समित्या कार्यरत आहेत। पहिले, परीक्षा समिती मुलांच्या बौद्धिक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हे उत्तम साधन आहे। प्रत्येक शैक्षणिक वर्षात परीक्षा समिती शासकीय नियमाप्रमाणे सर्व परीक्षांचे आयोजन करून त्याचप्रमाणे परीक्षा घेतल्या जातात। या कामी विद्यालयातील शिक्षक श्री कातोरे विहार व श्री यजरी सर हे मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत। दुसरी, क्रीडा समिती शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे एक शिक्षण या ठिकाणी विस्तार अधिकारी त्या ठिकाणी राहिलेले आहे। न्यू इंग्लिश सन्माननीय अनिल बोराडे, सन्माननीय बाबाजी वागचौरे, सन्माननीय गोडे सर, सन्माननीय रामदास देशमुख। वर्षानुवर्ष बंदिस्त असलेल्या काळजात निर्माण झालेली ज्ञानाची उर्मी आहे। सावित्रीबाई म्हणजे कठीण परिस्थितीत ध्येयाकडे वाटचाल करणारी जिद्द आहे। सावित्रीबाई फक्त एक ऐतिहासिक पुस्तकातील नाव नाही, तर सावित्रीबाई म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटलेली मशाल आहे। अन्यायाविरुद्ध पेटलेली मशाल आहे। मी देशमुख स्वरा विशाल, मी इयत्ता 7वी शिकते। विषय मांडते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वृत्त गेले, वृत्तविना शुद्ध खचले आणि इतका अनर्थ एक ते आज आपण साजरी करत आहोत। सावित्रीबाई फुले या कोण होत्या
यांचा जर आपण त्यांचा परिचय बघितला तर आपल्याला समजेल सावित्रीबाई फुले कोण होत्या. सावित्रीबाई शिकल्या, सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या. हे सोपे आहे आपल्याला म्हणायला, पण त्या कोणत्या परिस्थितीत शिकला याचा जर नेमका आढावा घेतला तर आपल्याला कळतं सावित्रीबाई फुले कोण होत्या. सावित्रीबाई फुले कोण होत्या ज्या काळात म्हणून आज आपण सर्व मुली शिक्षण घेत आहोत. शालिनीताई फुले या सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. मी त्यांना अभिवादन करते आणि स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी खूप अडचणी सहन केल्या. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले माई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, हे शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ, सर्व ग्रामस्थ, सर्व बालचमू, माझ्याकडे सर्वांचं लक्ष आहे असं मी समजतो, कारण याच्यात एकही लहान नाही. आणि माझं नाव अनिल पण आहे आणि मला लाडाने लहानपणी राजू म्हणायचे. आणि इथे आता राजू आरोटे सरांनी विनोद केला. आता हा विनोद कसा आहे, गंभीर आहे. ते म्हणाले की हसवा. हा विनोद तुम्हाला समजला का, की जयंतीचा कार्यक्रम आहे आणि मी विनोद करायचा हा विनोद आहे. माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सरांनी कसं छान सांगितलं आणि आपल्या साहेबांनी पण खूप छान सांगितलं की ते आता नुकतंच 2री आणि 3रीच्या मुलांचं भाषण ऐकून आले, हो की नाही. मला माहिती आहे तुम्ही कंटाळले आहात, हे पण मला माहिती आहे, दिसतंय मला. आणि मधून मधून मी चुटकी वाजून तुम्हाला रागवते, कारण माझ्या ती तेव्हा शिक्षिका जागी होते. आलं लक्षात, कारण मी एक शिक्षिका होती. 38 वर्ष मी सेवा केली आहे. मला असं वाटतं, मी सावित्रीबाईंबद्दल नाही तुम्हाला सांगणार, कारण त्या 2 मुलींनी खूप सुंदर भाषण केलं, खूप छान बोलतात त्या, इतकं सुंदर की मला खूप मनापासून आवडलं की आपल्या शाळेचे विद्यार्थी, तुम्ही सुद्धा खूप उत्तुंग भरारी घ्या. सरांनी सांगितलं शिका, आणि ही जी भाषणं ऐकता तुम्ही, ह्या सर्व मान्यवरांची जे आपल्यासाठी ते वेळात वेळ काढून येतात, त्याच्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा त्यांनी छान वेळ दिला, तुम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं, तर ते तुम्ही आचरणात आणा. खूप उत्तुंग असे तुम्ही भरारी घ्या, खूप शिक्षण घ्या, पण तेव्हाच तुमचे पाय तसेच आपले संस्कार, आपली संस्कृती विसरू नका. आपण नैतिक मूल्य शिकतो शाळेमध्ये की आदर करायचा, सौजन्यशील संस्कृती आहे. हे आपले संस्कार आहेत, हे आपण कधीही विसरायचे नाहीयेत. किती आपण अगदी जमिनीवर असले पाहिजे आणि आपण आपली संस्कार आणि आपली संस्कृती जपली पाहिजे, हेच मी या निमित्ताने सांगेल. एवढे मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितपणे आमचे विद्यार्थी हे आत्मसात करतील. आणि खरं जे व्याख्यान होतं, लक्षात ठेवा, इतक्या टाइम आतुरतेने ज्यांच्या व्याख्यानाची वाट पाहत आहे तर त्यांचा लहान आहे, याच्यात शंका नाहीये, पण सुंदर आहे का विचारात. जे प्राथमिक शिक्षक आहे त्यांना विनंती असेल, सॉरी अजित महाराज दिघे, थोडस मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो होतं, तर मी त्यांना अशी विनंती करल की त्यांनी आपलं आणि तुम्हाला असं वाटत असेल आता हे केव्हा संपेल, बरोबर आहे ना. हो, मागे बसलो, खूप वेळ कार्यक्रम चालला होता, जवळजवळ 2-2.5 तास 3 तास होऊन गेले होते. मुलांची मानसिकता कुणाचीच राहिली नव्हती, सगळे बडबड करत होते, शिक्षक पुन्हा सूचना देत होते. आणि मी मागे बसलो, 2-4 मित्र माझ्या आजूबाजूला, आम्ही आमच्या गप्पा टप्पा शिक्षकांचं सारखं बोललो काय तेवढ्या पुरतं चालू होतं. तेवढ्या पुरतं आपल्या गप्पा राहायचं, सरांकडे बघायचं, मान खाली घालायची. पण नंतर खूपच कंटाळा आला सर. मग मी थोडस डोक्यामध्ये एक कल्पना नाही म्हणता येणार त्याला, पण एक उपद्रवी गोष्ट सुचली. मग मी काय केलं, एक खडा उचलला, मागचे लक्ष देतं ना, एक खडा उचलला आणि असा नखावर ठेवला आणि असा उडवला. उडवल्यानंतर तो समोरच्या एका मुलाला जाऊन लागला.
लागल्यानंतर तो इकडे तिकडे बघायला लागला, थोडासा गोंधळलेला दिसला, पण मला त्याचा आनंद वाटला. मग मी पुन्हा दुसरा खडा घेतला, पुन्हा उडवला, पुन्हा दुसऱ्या मुलाला जाऊन लागला आणि मला त्यात आनंद वाटायला लागला. पण मी खडे उडवतोय हे आमच्या आरगडे नावाचे मॅडम होते, त्यांनी बघितलं बरं का, की हा खडे उडवतोय. मॅडम काही बोलले नाही, त्यांनी बघितलं. मलाही जाणवलं की मॅडमनी मला बघितलंय की मी खडे फेकतोय, हे मॅडमनी मला बघितलंय, मला जाणवलं ते. मग मी थोडंसं मनामध्ये थोडीशी अशी भीती की आता मॅडम आपल्याला बोलणार किंवा येणार, रागवणार, पण मॅडम काहीच बोलल्या नाही. कार्यक्रम संपला आणि मॅडमनं मला बोलावून घेतलं. म्हणाले इकडे काय करत होतास? म्हटलं सॉरी मॅडम. नाही नाही सॉरी नाही, हे बघ तू खडे फेकत होतास ना, है ना, खडे फेकत होतास ना, पण तो नेमका एकाच मुलाला लागत नव्हता, तुझ्या लक्षात आलंय का? म्हटलं हो. तो वेगवेगळ्या मुलांना लागत होता, कधी याला लागला, कधी त्याला लागला. खडा असा नाही फेकायचा, समजवण्याची पद्धत बघा. खडा असा नाही फेकायचा, खडा असा फेकायचा की तो एकालाच लागला पाहिजे. ते म्हणाला नाही खडे फेकू नकोस, खडा असा फेकायचा तो एकालाच लागला पाहिजे, बाकीच्यांना नको. मी म्हटलं मॅडम यातून तुम्ही मला रागवलं नाहीत? नाही म्हणाला रागवत नाही, पण तुला मला एक सांगायचंय. एक सांगू का? जसं खडा फेकताना तो एकालाच लागला पाहिजे असं मी तुला सांगितलं, तसं पुढे जीवनामध्ये जेव्हा तू काहीही करशील तेव्हा एक ध्येय ठरव आणि त्या ध्येयासाठी जग, त्या ध्येयासाठी मर आणि ते ध्येय प्राप्त कर. तो ध्येय म्हणजे तुझा खडा, तो लागलाच पाहिजे. त्या ध्येयासाठी तू जगलाच पाहिजे, ते ध्येय तू प्राप्त केलंच पाहिजे. शिकवण फार मोठी होती त्यातून. मला माझं ध्येय गाठवायचं आहे, मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवणार आहे. खरं सांगू, धुळदाण झाली महाराष्ट्राची, रयत त्रासली आहे, गांजली, रयतेला वाली नाही. ही वाक्य तुम्ही वाचली असतील 4थीच्या पुस्तकात. अशा काळामध्ये या महाराष्ट्रात ती एक स्त्री शक्ती निर्माण झाली, ज्याने बघितलं महाराष्ट्राचे धुळदाण होताना आपल्या डोळ्यांनी बघितलं, गुलामगिरीत असलेला महाराष्ट्र बघितला, शेतकऱ्यांचे हाल बघितले, गोरगरिबांचे हाल बघितले, महिलांच्या मा भवानीच्या पायाजवळ गेल्या, आई समोर पदर पसरला आणि मा जिजाऊंनी भवानी आईच्या समोर एक वरदान मागितलं, एक आशीर्वाद मागितला. आई, माझा महाराष्ट्र तुडवला जातोय, माझा महाराष्ट्र गुलामगिरीत आहे, माझ्या महाराष्ट्राची धुळदाण झाली आहे, माझा कोते सिद्धी सुरेश येतात. सिद्धी सुरेश द्वितीय क्रमांक. चला लवकर. मोठा गट मुले वितरण क्षीरसागर मॅडम करतील. पंचायत समिती अकोले. देशमुख बक्षीस वितरण विजय कुमार. देशमुख अनुष्का अमोल. द्वितीय क्रमांक देशमुख. द्वितीय क्रमांक तनुजा संतोष. लहान गट मुले रामदेव. जवान ओम शिवाजी. 100 मीटर. दुसरा दिंदळे संकेत प्रतिपोषण. नंतरचं वितरण ओमकार किशोर. कृष्णा राजेंद्र. समोर इकडे देशमुख पार पाडली होत आहे. स्वराचं अभिनंदन. बघा समोर समोर. स्पर्धेतून छोटा गट आणि
त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. गणेश चोटवे यांना त्यांचं बक्षीस तुषार राऊत देशमुख यांच्या हस्ते देशमुख, मुकुल गणेश साळवे, परशुरामी. संविधान दिनानिमित्त या ठिकाणी आंतरमय विद्यालयीन साहेबांकडून मॅडम कवटेकर मॅडमच्या हस्ते या ठिकाणी स्वराचं कौतुक होत आहे. स्वरा साहेब थांबा होईल. सावित्रीबाई फुले व्यक्त करावं. मान्य सन्माननीय उपेंद्रजी BSB एज्युकेशन संस्था उल्हासनगर संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात आज आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करीत आहोत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे मला एक फार कौतुक वाटलं. आज पंडित सर कुठे गेलेत? पंडित सर नावाप्रमाणे ते पंडितच आहे खरोखर. त्यांना मी सांगितलं होतं आपण कार्यक्रम घेतो पण काहीतरी नाविन्य. पुष्पाताई लामटे, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे गट शिक्षण माननीय श्री कुमार साहेब, स्थानिक पुढारी मंडळी, नेते मंडळी, त्याचप्रमाणे आपले पालक वर्ग, विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य इतकंच महत्वाचं आहे की आपल्याला दिघे सरांनी सांगितलं की आजचं महत्व जिजाऊबाईंचं सुद्धा आज जयंती आहे. हा आनंद सतत घेण्यासारखा असा आहे कारण कुमार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर ती गोष्ट फार मनाला भावली माझ्यामध्ये. कारण 3 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत सावित्रीबाईंचा आपण सन्मान करीत असतो. त्यांचा आपण एक अभिमान शासनाच्या वतीने राबवला जात असतो आणि आपण पहिल्या दिवशी इतका सुंदर कार्यक्रम करीत आहोत. गेल्या 2 दिवसापासून तुमची तयारी चालू आहे. विविध तुम्हाला पारितोषिक देण्यात आलंय. त्याचप्रमाणे शाळेचा गुणवत्ता, दर्जा, शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचं सहकार्य, या सर्व गोष्टी सदैव आम्हाला या गावाकडून प्राप्त झालेल्या आहेत. याचं मला फार कौतुक आनंद वाटतोय. मी या संस्थेच्या अध्यक्ष नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की आपण या शाळेसाठी सातत्याने सहकार्य करत असतात. मला एक गोष्ट आठवते की एकेकाळी इथे मुलींची संख्या भरपूर होती पण कालांतराने अनेक शाळा झाल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. पण आज मला मुलींची संख्या इथे खूप दिसून येते. एक अडचण निर्माण झाली की अनेक पालकांनी सांगितलं तुम्ही मुलींनाच प्रवेश देता, शाळेमध्ये चांगली गुणवत्ता आहे तुमची, आमच्या मुलांना सुद्धा प्रवेश मिळाला पाहिजे. संस्थेने याबाबत आम्ही गांभीर्याने विचार केला. त्यावेळेस मुलांबरोबर मुलींबरोबर मुलांनाही शिक्षण दिलं पाहिजे. सामान्य शाळा, मुला मुलीची शाळा अशी आम्ही 2010 पासून सुरू केलेली आहे आणि त्याचा आज लाभ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहेत. विद्यार्थी चांगल्या प्रकारे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुसते शैक्षणिक नाही तर क्रीडा, विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळून त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. एवढे बोलून मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो, धन्यवाद देतो. थँक्यू. तो सन्मानाचा थोडासा स्वीकार विद्यालयाच्या समारंभ मोठ्या थाटात पार पडलेला आहे. त्या निमित्ताने आपल्या संस्थेचे अध्यक्ष जे आपल्या कार्यक्रमाचे आज प्रमुख पाहुणे आणि